आणखीन एक महत्त्वाची बातमी कल्याणमध्ये 65 बेकायदेशीर इमारत प्रकरणामध्ये अपडेट समोर येते। बिल्डरला आर्थिक गुन्हे शाखेची नोटीस पाठवण्यात आली आहे। आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडी संयुक्त तपास करणार आहे। शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी ही माहिती दिलेली आहे आणि आता आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडी संयुक्तरित्या हा तपास करणार आहे, कारण 65 बेकायदा इमारतींचं हे प्रकरण आहे। या इमारतींमध्ये लोक आता बेघर झालेले आहेत आणि त्या संदर्भात हा महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे। ईडीच्या नोटिसेस या सर्व बिल्डर लोकांना आलेल्या आहेत अशी बातमी आमच्याकडे मिळालेली आहे। सरकारकडनं चांगलं पाऊल उचललं गेलं आहे। फक्त आमची एवढीच मागणी आहे, या 65 इमारतीमधील जे राहणारे रहिवासी आहेत यांची फसवणूक झालेली आहे, यांना विक्टीम सारखं ट्रीट केलं गेलं पाहिजे। यांची फसवणूक झालेली आहे, यांना विक्टीम सारखं ट्रीट केलं गेलं तरच या बिल्डिंग सगळ्या वाचू शकतील। आणि सरकारला माझी विनंती आहे की यांची फसवणूक झाली आहे, या लोकांना फसवले गेलं आहे, या लोकांना वाचवण्यासाठी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करावे अशी माझी त्यांना विनंती आहे।